नमस्कार. आज एमआर न्यूजच्या माध्यमातून सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार टाईल्स क्षेत्रात आपलं नाव एका नव्या उंचीवर नेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते संदीप यादव. स्वामी समर्थ टाईल्स म्हणून त्यांचा या पंचक्रोशीमध्ये स्वतःचा ब्रँड आहे. त्यांच्या आज सौभाग्यवती या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं रणांगणात उभे आहेत. आज तुमचा जन्म ठिकाण गाव कोणतं? माझं जन्म ठिकाण गाव राधानगरीच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं दामोडगाव. माझं पहिलं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच झाले. शेतकऱ्याचीच मुलगी आहे. पाठीमागं घरान सर्वसामान्य घरातून मी आहे. आज या निवडणुकीच्या निमित्तानं सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातली गावं बघितली तर भामटे, चिंचवडे आणि इकडं तुमचं चाफोडी, मांढरे इतका जो प्रवास आहे ह्याचं कसं नियोजन तुम्ही करताय? नियोजन म्हणजे सकाळी आम्ही 7:30ला जो बाहेर पडतो, प्रत्येक ज्यांच्या घरात मी गेलोय त्यांच्या प्रत्येक घरातील व्यक्ती माझ्यासाठी म्हणजे खरंच त्यांनी एवढं त्यांना म्हणजे एवढा आनंद झाला की मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचलोय. खरंच खूप छान. आणि जे वयस्कर लोक आहेत म्हणजे पी.एन. साहेबांच्या ज्या ह्याच्यामधले जे लोक आहेत ते म्हणतात आम्ही काँग्रेसच, काँग्रेस पाहिजे, काँग्रेस जिवंत राहायला पाहिजे असं त्यांच्याकडून शब्द येतात. म्हणजे तुमच्या प्रचाराचा मुद्दा स्वर्गीय दिवंगत पी.एन. पाटील साहेब, बंटी साहेबांचं पण जे कार्य आहे त्यांचं, ते बंटी साहेबांचं पण कार्य ते बोलून दाखवतात. म्हणजे यंग पिढी म्हणा, म्हणजे जे मध्यम ह्याच्यामधले आहेत ती बोलून दाखवतात. सगळ्यांची नावं अशी घेतल्यानंतर जो आम्हाला म्हणजे एवढा उत्साह येतो की मला एवढं मी प्रचार केला तर मला आतापर्यंत मी थकलेलीच नाही आहे. असं वाटतंय की मला प्रत्येकांच्या घरोघरी पोचायचं आणि प्रत्येकांच्या घरात जाऊन सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा. शेतामध्ये काम करत होत्या आणि माझ्यासोबत ज्या लेडीज होत्या त्या म्हणत होत्या इकडे या, त्यांना शेतातून वर बोलवत होत्या. बांधावरून खाली जायचं होतं पण त्यांना वरती बोलवत होत्या, पण त्या वयस्कर होत्या. मग मी काय म्हटलं, त्यांना वर बोलू नका, आपण त्याच्यापर्यंत जायला पाहिजे. म्हणून ज्यावेळी त्यांचा बाण जो उतरला त्यावेळी त्यातील एक आजी म्हटल्या की माझी वाघीण माझ्यासाठी पळत आली आहे, मी तिलाच मत करणार. म्हणजे एक प्रचाराचा प्रतिसाद आहे. आज इतक्या दिवस तुम्ही प्रचार करताय. या सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुम्ही फिरत असताना काय अशा गोष्टी तुम्हाला कमतरता वाटतात की मग रस्ते असेल, गटर असतील, पाणी, कोणत्या समस्या वरच्या वाडीमध्ये म्हणा परिस्थिती त्यांची बघून खरंच म्हणजे रस्त्याची परिस्थिती, इकडं भैरेश्वर साईडची रस्त्याची परिस्थिती, आपल्या इकडे जसा रस्ता रोड चांगला पाहिजे. कारण की येण्या जाण्याची जर वाट चांगली असेल तर जाणं आपणाला सुरळीत होईल. आताच तुम्ही बोलला की प्रचाराची यंत्रणा इतकी फास्ट लागायला की प्रत्येक जणांचा म्हणजे प्रतिसाद वाढाला. त्याचं कारण मूळ काय? त्याचं कारण म्हणजे आमचे मिस्टर संदीप यादव. जसं त्यांनी शून्यातून विश्व केलं. माझं लग्न 2008 मध्ये झालं. आमचं घराची परिस्थिती बघताना म्हणजे वरती वासच फक्त होतं, एवढी परिस्थिती नव्हतीच. आणि त्यानंतर त्यांनी मला वाटते 2009ला म्हणजे माझ्या मुलगीच्या जन्मानंतर टाईल्सचं दुकान घातलं. त्यानंतर म्हणजे तिथून आमची परिस्थिती सुरुवात झाली. आणि आमचा जो स्वामी समर्थांचा ग्रुप आहे, जेंट्स म्हणा लेडीज म्हणा, म्हणजे एवढा त्यांची मित्रमंडळांची साथ आहे की सगळ्यांना मदत करण्याची त्यांची जी इच्छा आहे, स्वामींनी एवढा आशीर्वाद दिलाय की ती पूर्ण होतेच. जे आज उद्योगपती जे आहेत ते स्वामींच्या कृपेने आहे. त्यांच्यामुळेच मी इथं आहे. माझा रविवारपर्यंत हा शब्द होता, म्हणजे नाही आपणाला राजकारण करायचं नाही. पण आमचे मिस्टर काय म्हटले की आपण सेवा करायची आहे तर आपण माघार का घेऊ, आपण साहेब बंटी साहेबांचं एवढं प्रतिसाद आहे तर तू माघार का घेतेस, मी आहे नव्हता असं म्हटले. आणि मला पुढं करून त्यांनी माझा फॉर्म भरला. खरंच मी त्यांना आभार मानते. म्हणजे आज या मित्र परिवाराच्या गोतावळ्यामुळे छान आहे. मित्र परिवार म्हणजे एवढा छान आहे की म्हणजे एकच कुटुंब म्हटलं असं तर चालतंय. सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे हा काँग्रेसचा दिवंगत आमदार पी.एन. पाटील साहेबांचा बालेकिल्ला म्हणून या बालेकिल्ल्याची ओळख आहे. मग आज या बालेकिल्ल्यात फिरत असताना काय विजन काय घेऊन तुम्ही फिरताय आज? म्हणजे ज्या समस्या तुम्हाला भेडसावल्या, तुम्ही जसं मगाशी म्हणला की रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या बारावाड्यामध्ये ज्या गोष्टी म्हणजे ज्या पाहिजे होत्या तुम्हाला दिसत नाही, मग त्यासाठी तुमचा प्रयत्न काय? राजकारण म्हटलं की म्हणजे असं नकोच असा प्रवास वाटत होता. पण आता जसं मी फॉर्म भरून हे राजकारण म्हणजे
आता या जिल्हा परिषदेला मी उभी या राहते. प्रचाराच्या निमित्ताने फिरताय. प्रचाराच्या निमित्तानं ज्यावेळी मी म्हणजे सगळीकडे फिरायला लागले, हं. त्यामुळे तिथली परिस्थिती बघून असं वाटतंय की मला खरंच वेळ झाला हा एंट्री करायला. एंट्री करायला पण वेळ झाला आणि सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा खरंच मला म्हणजे जर हे मिळालं तर मी खरंच त्याचं सोनं करेन. एवढी हा परिस्थिती म्हणजे वाईट या आहे. सांगोल जिल्हा परिषद हा. मतदारसंघाने संधी दिली तर तुम्ही या संधीचं सोनं सोनं करेन, खरंच सोनं करेन. स्वामींच्या आशीर्वादाच्या शिदोरीवरती तुम्ही हा सांगोल जिल्हा असं, परिषद हो. मतदारसंघात पायाला पानं बांधून फिरत आहात. आणि खुणगाट हा. मनाशी बांधली आहे. ते स्वामींचा आशीर्वाद म्हणून तुम्ही स्वामींचा. सगळ्या गोष्टी करायला स्वामी तिथे काय होईल राहिलेल्या समस्या आहेत त्या तुम्ही प्रामुख्याने सांगितल्या आणि राहिलेल्या समस्यावरती मी या तोडगा काढण्याची माझ्याकडे कपॅसिटी आहे असं तुम्ही हक्काने सांगितल्याबद्दल धन्यवाद. सांगतो. ज्याच्या आणि काही समस्या असल्या तर माझ्यापर्यंत याच तुम्ही. न्यूजच्या माध्यमातून शीतल संदीप यादव या सांगोल जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार ज्याने आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगोल जिल्हा परिषदच्या समस्या सांगितल्या आणि त्या समस्येवर तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न प्रामाणिकपणानं असणार हे मात्र नक्की